नमस्कार मित्रांनो, शनई चौघडे मालिकेतील पुढील भागाची सुरुवात अत्यंत तणावपूर्ण आणि भावनिक वातावरणात होते आणि घरामध्ये अचानक मोठी खळबळ उडालेली असते. कारण पमा ही अचानकच छातीत प्रचंड वेदना जाणवत असतात आणि काही क्षणातच ती बेशुद्ध पडते. घरातील सगळे जण घाबरून जातात आणि शर्वरी आणि अशावरी हे जोरात ओरडतात, आईला काय झालं? हे सगळं गूढ आपल्याला ह्याच भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण पाहतो की क्षणाचाही विलंब न करता पमाला रुग्णालयात नेलं जातं आणि रुग्णालयात डॉक्टर तातडीने तिला तपास करतात आणि डॉक्टरांचा चेहरा गंभीर होतो. ते सांगतात की पमाला हार्ट अटॅक आलेला आहे आणि फक्त इतकंच नाही तर ते पुढे एक मोठा धक्का पण देतात आणि म्हणतात की तिला याआधीही एक सौम्य अटॅक आलेला असतो आणि तो तिने लपून ठेवलेला आहे. हे ऐकताच शर्वरी पूर्णपणे कोसळून जाते आणि ती रडतच म्हणते, आईने इतकं मोठं सत्य आमच्यापासून का लपवलं? तेव्हा अशावरी शांत उभी असते पण तिच्या डोळ्यामध्ये अपराधीपणा आणि भीती स्पष्ट दिसत असते. दुसरीकडे आपण पाहतो की घरामध्ये वातावरण अजूनच बिघडलेलं आहे. कारण परब हे यांनी जेव्हा कळतं की मुलींनी त्यांच्यापासून महत्त्वाची गोष्ट म्हणजेच विशेषतः लग्न आणि गौतम बांदेकर यांच्या संदर्भातील सत्य हे सगळं यांच्यापासून लपून ठेवलेलं असतं आणि तेव्हा त्यांचा संताप अनावर होतो की जेव्हा त्यांना लग्नामध्येच हे कळतं की ह्या सगळ्या गोष्टी मुलींना माहिती होत्या. ते जोरात ओरडतात आणि म्हणतात की माझा विश्वास इतका स्वस्त होता का? तुम्ही माझ्यापासून सत्य का लपवलं? घरामध्ये शांतता पसरते आणि ते पुढे म्हणतात की तुम्ही माझ्या मुली नाही आहात आणि तुम्ही माझा विश्वास तोडलेला आहे. हे ऐकताच शर्वरी आणि अशावरी हे दोघीही स्तब्ध होतात. शर्वरी पुढे जाऊन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते पण परब हे त्याचा हात उचलून तिला सांभाळतात आणि ते अत्यंत कठोर निर्णय घेतात. ते म्हणतात की या घरातून निघून जा, मला तुमचं तोंडही पाहायचं नाही. घरात एकदमच मृत शांतता पसरते. मयुरी लहान बहीण रडायला लागते पण कोणीही काही बोलू शकत नाही. ह्याच वेळी दुसऱ्या बाजूला गौतम खानोलकर अत्यंत तणावात असतो. तो स्वतःला दोष देत असतो आणि तो जयला म्हणत असतो, हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे दादा. जर मी सुरुवातीला योग्य निर्णय घेतला असतास ना तर आज हे कुटुंब इतकं तुटलं नसतं. त्याच्या डोळ्यामध्ये वेदना असते आणि अश्रू पण असतात. पण जय त्याला खांद्यावरती हात ठेवून सांगतो आणि शांत करतो. तो म्हणतो, तू दोषी नाहीस गौतम, ही सगळी खेळी ना आणि ह्यात खरा गुन्हेगार आहे गौतम बांदेकर आणि त्याचं सगळं गूढ हे आपल्याला जाणायलाच हवं. हे ऐकताच गौतम थपकून जातो आणि त्याच्या चेहऱ्यावरती राग आणि शंका दोन्हीही दिसू लागतात. तो मनामध्ये ठरवतो की ह्या सगळ्यांमागचं सत्य मला शोधावंच लागेल. आता इकडे आपण पाहतो की रुग्णालयात पमाची अवस्था अत्यंत गंभीर झालेली असते. डॉक्टर सतत उपचार करत असतात आणि काही वेळानंतर ते हळूहळू शुद्धीवरती आणतात आणि शुद्ध आल्यावरती ती सर्वप्रथम आजूबाजूला पाहते आणि पमाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि मनामध्ये वेदना. ती हळू आवाजात म्हणत असते, मी हे सगळं तुम्हाला सांगू शकले नाही कारण मला तुमचं घर आनंदी ठेवायचं होतं. ती पुढे सांगते की माझा आजार सांगितला असतास ना तर हे घर पूर्णपणे तुटलं असतं आणि म्हणून हे सत्य लपवलं. हे ऐकून परब यांना पूर्ण हादरा बसतो आणि त्याचा राग हळूहळू वितळून जातो. पमा हात जोडून म्हणते, मला माफ करा, मी काही चुकीचं करायला नव्हतं मला काहीच चुकीचं करायचं नव्हतं. पण हे पाहून शर्वरी आणि अशावरी हे रडतच आईला मिठी मारतात. शर्वरी म्हणते, आई तू आम्हाला इतकं दूर का ठेवलंस? असं करत दोघीही रडू लागतात. तेव्हा अशावरी शांतपणे स्वतःला दोषी मानत रडतच असते आणि प्रभाकर इकडे पूर्णपणे कोलमडून जातात आणि त्याचा राग नाहीसा झालेला असतो पण मनामध्ये प्रचंड अपराधीपणा आणि वेदना दिसते. तो हळू आवाजातच म्हणत असतो, आपण सगळेच चुकीच्या गैरसमजातून जगत होतो. आता काय? तर शेवटच्या क्षणी रुग्णालयाच्या बाहेर गौतम खानोलकर उभा असतो आणि त्याच्या मनामध्ये एकच विचार चालू असतो का हे सगळं कोण घडवतंय आणि कशासाठी? त्याच्यात डोळ्यामध्ये शांतता नसते आणि त्याला सत्याचा शोध घेण्याची आग असते. तर भागचा शेवट अत्यंत भावनिक आणि सस्पेन्सने भरलेला असतो. एका बाजूला आपण पाहतो की पमाची गंभीर तब्येत, दुसऱ्या बाजूला कुटुंब तुटलेलं आहे आणि तिसऱ्या बाजूला गौतम बांदेकरचं गूढ अजूनही कायमच असतं आणि इथेच पुढच्या भागाची उत्कंठा आपल्याला प्रचंड वाढून जाते. हे सगळं आपल्याला पुढील भागांमध्ये अजूनच सस्पेन्स बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.